विजयनगर साम्राज्यातील हिंदूंची सर्वात मोठी आणि भारतातील वैभवशाली राजधानी म्हणजे हंपी. हंपी चित्रपट पाहिला आणि तिकडच्या स्थापत्यकलेचा अनुभव घेण्यासाठी आणि माझ्या लेन्स थ्रू तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी निघालो हंपीच्या दिशेने. तर मंडळी, बजेट बॅकपॅकिंगच्या अशा ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी कार्तिकेश कविता कृष्ण आघाडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट हंपीमधून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भटकंतीत क्रांती. तर मंडळी हो, केदारनाथवरून थेट आपलं जे ट्रेन आहे ती लँड झालेली आहे हंपीमध्ये. हंपीमध्ये येण्यासाठी मी गेले 26-28 तास प्रवास केला आहे मुंबईवरून. तो प्रवास कसा झाला आहे तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मी आता आहे हॉस्पेट स्टेशनला. हॉस्पेट हे कर्नाटकामधलं प्रामुख्याचं स्टेशन आहे. तुम्हाला हंपीला जायचं आहे तर, आणि इथून आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत. सो असेच माझ्यासोबत राहा आणि जर्नी एन्जॉय करा. काल रात्री हॉस्पिटलला पोहोचल्यापासून मी काहीच खाल्लं नाही आहे. आता साऊथ इंडियामध्ये आल्यावर साऊथ इंडियन कुझिन नाही खाल्लं तर कायच खाल्लं. त्यामुळे मी आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. हॉस्पिटल स्टेशनच्या बाहेरच एक ब्रेकफास्ट स्टॉल, एक छोटंसं हॉटेल आहे, रेस्टॉरंट. त्याचं नाव मी सांगू शकत नाही आहे कारण की ते त्यांच्या अल्फाबेट्समध्ये, त्यांच्या लिपीमध्ये लिहिलं आहे. ती काय मला डिकोड होत नाही आहे. पण हॉस्पिटल स्टेशनच्या बाहेरच आहे. तर आता मी घेणार आहे मसाला डोसा. आज दिवसाभराचा पहिला आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. अप्रतिम ब्रेकफास्ट. ॲज आय सेड की साऊथ इंडियामध्ये आल्यावर साऊथ इंडियन कुझिनची वेगळी टेस्ट येते. सो ब्रेकफास्टचे माझे झाले आहेत, मी एक साधा डोसा आणि एक मसाला डोसा असे 2 डोसे ऑर्डर केलेले. माझे झाले 35 मसाला डोसा आणि 15 रुपये साधा डोसा. किती रुपये झाले? 50 रुपये. ब्रेकफास्ट आपला 50 रुपयाचा. आता इथून चालत 1 किलोमीटरवर आहे हॉस्पेटचं बसस्टँड आणि बसस्टँडवरून आपण बस घेणार आहोत हंपीसाठी. ऑल्दो तुम्ही इथून ऑटो देखील करू शकता. हॉस्पिटल स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्हाला 300 रुपये, कितीही बोलला 300 रुपयाच्या वर द्यायचे नाही आहेत. 300 रुपये प्रमाणे तुम्हाला हंपीसाठी इथून रिक्षा भेटेल. इकडून हंपी आहे 13 किलोमीटर ॲप्रॉक्सिमेटली. जास्त कमी जास्त होऊ शकतं पण अतिशय जास्त नाही. 300 रुपयाच्या वर नाही. आता आपण जातो आहे मिनिमम ट्रान्सपोर्ट बस. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. मित्रांनो, हे आहे हॉस्पेट बस स्टेशन आणि हॉस्पेट बस स्टेशनवरून तुम्हाला भेटणार आहे हंपीसाठी बस. सो आता आपण जाणार आहोत हंपीची बस बघायला. ॲक्च्युअली तुम्ही इकडे विचारलात ना लोकांना तर इकडे एक प्रॉपर ह्यांची चेन आहे जिकडे तुम्हाला बाहेर सर्व सांगतील, जे वेंडर्स आहेत, हॉकर्स आहेत, ते सर्व सांगतील हॉस्पिटलची बस नाही, हॉस्पिटलवरून हंपीला बस नाही आहे वगैरे. पण नाही, तुम्हाला आत येऊन चेक करायचं आहे कारण की त्यांचं रिक्षा स्टँडबरोबर रिक्षावाल्यांसोबत कनेक्शन असतं. सो इनडिरेक्टली ते तुम्हाला सांगत असतात की हां तुम्ही रिक्षानीच जा, पण तुम्हाला खर्च कमी करायचा आहे तर तुम्हाला बसनी ट्रॅव्हल करायचं. 16 रुपीज एकाचे, म्हणजे 16 रुपये एकाचे असे हंपीची तिकीट आहे. बघा आता 300 रुपये कुठे आणि 16 रुपये कुठे. एकदम बजेट संपूर्णच टाकला इकडे. ठीक आहे, असंच ट्रॅव्हल करायचं आपल्याला. हंपी बसस्टॉपला उतरल्यावर आता शोध मोहीम चालू झाली आहे ती होमस्टेजची. इकडे होमस्टेजचीच खासियत आहे, त्यामुळे आता आम्ही होमस्टेजसाठी शोधतोय. होमस्टे भेटल्यावर मी तुम्हाला इन्फॉर्म करतो. A few moments later. मित्रांनो, आपल्याला फायनली होमस्टे भेटला आहे आणि त्यामुळे मला आता पर हेड म्हणजे रूमचा चार्ज पडला आहे 500 रुपीज. सो आता जर तुम्ही पीक
हा पीक सीझन आहे म्हणून. जर तुम्ही लास्ट मंथ वगैरे आला असतात तर तुम्हाला पर हेड 400 पडले असते, 350 पडले असते, 300पर्यंत व्हेरी होतं. तर या आहेत आपल्या अम्मा, ज्यांनी आपल्यासाठी. अम्मा कौन सा कॉटेज, नाम क्या है? नाम क्या अपने? सनी गेस्ट हाऊस. सनी गेस्ट हाऊस. तर तुम्ही जर हम्पीला येत आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईन. सनी गेस्ट हाऊस, डोळे बंद करून इकडे यायचं आणि अतिशय उत्तम सोय आहे, वायफायची सोय आहे. यूट्यूबरला अजून काय पाहिजे. सो या आणि नक्की विजिट करा. आता मी फ्रेश होऊ, अंघोळ करू आणि मग त्यानंतर इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करू हम्पी. ही आहे रूम आमची 3 लोकांसाठी आणि इथे तुम्ही बघू शकता बॅग ठेवायला ऑप्शन्स दिलेत आणि हे आहे वॉशरूम. बेसी आता आम्ही फ्रेश होऊ आणि एक्सप्लोअर करायला सुरू करू. चेक इन करून फ्रेश अंघोळ वगैरे करून आता आपण निघालो आहोत हम्पीची भटकंती करायला. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो की आपलं जे स्टे आहे, होमस्टे आहे, तो विरूपक्ष टेम्पलच्या जवळच आहे. त्यामुळे आता आपण विरूपक्ष टेम्पलचा जो साईड आहे तिकडे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. माझ्यासमोरच आहे विरूपक्ष टेम्पल, तिकडे आता जाऊ. त्याच्या आजूबाजूची जी ठिकाणं आहेत ती मी तुम्हाला दाखवीन आणि त्याच्यानंतर आपण जे हिप्पी आयलंड वगैरे अशी आयटिनरी आहे. टोटल 3 दिवसांचा आमचा प्लॅन आहे ह्या ठिकाणी हम्पीमध्ये. सो बघू, तुम्ही पण बघत राहा आणि मी पण तुम्हाला हम्पी फिरवणार. मंदिरात थेट जाण्या अगोदर चप्पल ठेवण्यासाठी हे एक प्रॉपर स्टॉल मेंटेन केलं आहे. 2 रुपये पर पेअर असं इकडे प्राइसिंग आहे आणि आता आपण मंदिरात एंटर करू. विरूपाक्ष मंदिर हे प्राचीन असं तीर्थक्षेत्र आहे. मंडळी, विरूपाक्ष म्हणजे सुंदर नेत्रांचा शिव. विरूपाक्ष मंदिर हे हम्पीमधील एकमेव देव असणारं मंदिर आहे, कारण इतर मंदिरात मूर्ती नाही आहेत. ह्या मंदिराचे दुसरे नाव म्हणजे पंपा. ह्याच ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला अशी एक पौराणिक कथा सांगितली जाते. इसवी सन 1510 मध्ये राजा कृष्णदेवराया यांनी आपल्या राज्य अभिषेकाच्या स्मरणार्थ येथील रंगमंडप आणि रायगोपूर बांधलं. तर मित्रांनो, भारताच्या आणि हिंदुस्थानात जर तुम्हाला स्थापत्य कला आणि इतिहास याचं एकत्र मिलन बघायचं असेल तर तुम्हाला हम्पीला यायचं. ह्या रंगमंडपाच्या छतावर त्रिपुरांत कथा, मनमंथन, पंपा विरूपाक्ष विवाह सोहळा, विष्णूंचे दशावतार, श्रीराम जानकी विवाह सोहळा, मत्स्यवेध घेणारा अर्जुन, तसेच विरूपाक्ष मंदिराकडे जाणारी शोभायात्रा अशा अनेक प्रसंगांनी हे चित्रवैभव सजलेलं आहे. दगडांच्या चिरांना असं घडवलं आहे की प्रत्येक पाहणारा चकितच होतो. हे दगडावरील नक्षीकाम, स्थापत्यकलेचे एक नमुने त्या काळातील कलाकारांची कला कसब किती पुढारलेली होती हे समजवतं. आता ह्या मंदिरातील विज्ञान पाहायला तिकडे पोहोचलो. आतील भिंतीवरील कवळशातून बाहेरून गोपुराची उलटी प्रतिमा इथे एकदम स्पष्ट दिसते. हे इकडील स्थापत्यकलेचे आणखी एक जबरदस्त उदाहरण आहे. आता विरूपाक्ष टेम्पलमध्ये जर तुम्ही येत आहे तर टेम्पलची पर हेड एंट्री फी आहे 25 रुपये आणि कॅमेराचे 50 रुपये. कॅमेरा आपला गोप्रो दिसण्यात येत नाही, त्यामुळे याची काही तिकीट आपण काढलेली नाही, पण पर हेड 25 रुपये तुम्हाला दर्शनाचे आहेत. त्याचबरोबर एक गोष्ट
मार्क करा स्टारमध्ये की इकडे माकडांपासून सावधान. माझ्या समोर आता 2-3 लोकांचे पर्स वॉलेट त्यांनी घेऊन पळाले आहेत आणि एकाची तर कॅशचा बंडलच घेऊन पळाला आहे. मंडळी मगापासून लुंगीचा जो अटायर होता तो जाम एकदम ट्रेडिशनल होत होता आणि त्यात चालायला जमत नव्हतं, म्हणून आता मी एकदम परफेक्ट आपल्या ट्रेकिंगवाल्या आपल्या एक्सप्लोरिंगवाल्या अटायरमध्ये आलो आहे. शॉर्ट्स घातलेले आहेत. आत्ता विरूपक्ष टेम्पल झालं आहे, त्याचा इतिहास झालेला आहे. आता आपण हम्पीच्या दुसऱ्या साईडला एक्सप्लोअर करणार आहोत. आता आपण जाणार आहोत हेमकुटा ग्रुप ऑफ टेम्पल्स, कडलेकल्लू गणेश आणि सासवीकल्लू गणेश. हे इकडून तुम्ही विरूपक्ष टेम्पलच्या बाहेर आलात तर उजव्या साईडला तुम्हाला हा चढ भेटेल. ह्या चढावरून तुम्हाला सरळ जायचं आहे. माकडांपासून सावधान राहायचं आणि तुम्हाला इकडून सो फॉलो मी. मित्रांनो, हेमकुटा हे जे पर्वत आहे म्हणजे असे 6 पर्वत आहेत टोटल हेमकूट आणि सो हे वॉच टावर्स म्हणून कन्सिडर केले जायचे. जैन टेम्पल्स आणि गायत्री पीठ अशी 2 ठिकाणं आहेत. आता आपण जाणार आहोत जैन टेम्पल. सांगायचं तात्पर्य एवढंच की तत्कालीन राजाने धर्म वगैरे न बघता प्रत्येक देवांचं इथे काही ना काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अनेक राज्यातून त्यांना अनेक देवादिकांच्या मूर्त्या जे महान आर्किटेक्चर्स होते त्यांना गिफ्ट्स वगैरे दिले, त्या देखील आपण बघणार आहोत. सो कंटिन्यू. आणि आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा यार. तुमच्यासाठी एवढा लांब फिरणं आणि तुम्हाला घरी बसल्या मी तुम्हाला हम्पी दाखवायला एवढा लांब आलो तर ह्यासाठी सबस्क्राईब बनताच यार. जैन टेम्पलवरून आपण वर आलो आहे आणि वर आल्यावर तुम्ही माझ्या मागे बघाल तर इंस्टाग्राममधलं तुम्ही हम्पी टाईप केलात ना तर सगळ्यात भारी सनसेट पॉईंट येतो तो हा. हे झाड आणि ते त्याच्या मागची ती छोटंसं ते हट आहे काय आहे ते बघूनच यावरून मला कळलं. आणि ह्या मागे दिस इज द बेस्ट सनसेट पॉईंट जर तुम्ही विरूपक्ष टेम्पलच्या आजूबाजूला शोधताय तर. आणि त्याच्या मागे तुम्हाला तिकडे सिटिंग अरेंजमेंट दिली आहे. मस्तपैकी तुम्ही रिलॅक्स करू शकता आणि सनसेट एन्जॉय करू शकता. तुम्ही हम्पी बघितलात तर आय डोंट नो इफ लाईक गोप्रो कॅन डू जस्टिस टू इट, पण त्याच्या थेट मागे हिरवगार शेत आहे आणि जिकडे बघाल हा 30 किलोमीटरचा जो एरिया आहे जिकडे बघाल तुम्हाला फक्त आणि फक्त बोल्डर्स आणि दगडं दिसत आहेत. हे हम्पीचं वैशिष्ट्य आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मी आयुष्यात पहिल्यांदा व्हिजिट करतो आहे आणि आय शुड से की इट्स सिम्पली अमेझिंग. हम्पीला कॅमेरा कधीच जस्टिस करू नाही शकत. एवढ्याशा दगडावर एवढे मोठमोठे बोल्डर्स नुसते टेकू घेऊन उभे आहेत. हम्पी इज इनक्रेडिबल. आय शुड से हम्पी इज जस्ट इनक्रेडिबल. सो डू विजिट हम्पी. आपण सनसेट पॉईंट बघितला. आता सनसेट पॉईंट बघितल्यावर इथे मला एक छोटं स्कल्प्चरिंग दिसतं म्हणजे छोटं एक शिल्प दिसतं. या दगडात जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्ण वानर सेना दिसते. हे बघा तुम्ही गदा घेऊन ही वानर सेना आहे. हे महाबली हनुमानजी आहेत आणि हे आहेत राम आणि लक्ष्मण आणि ह्या आहेत आय डोंट नो हे राम आणि लक्ष्मण आहेत. तर तुम्ही बघू शकता. सो जे म्हणतात ना की रामायण हे एक मिथ्य आहे, अस्तित्वात झालेली गोष्ट आहे. आणि इथेच शेजारी किष्किंधा आहे जिकडे किष्किंधा हे जर तुम्ही रामायण बघितलं असाल तर तुम्हाला माहिती आहे जिथे वानर सेना अखंड जी सुग्रीवची वानर सेना होती ती इकडे राहायची असं त्यांचं असं इतिहासात आहे आपल्या. आणि राम आणि लक्ष्मणजी
जेव्हा सीता मातेला शोधायला गेलेले आणि त्यांना जेव्हा मदत हवी होती तेव्हा ते इथे किष्किंधेत आलेले. सो अशा दिवाळीत शुभ अवसरात ज्या दगडांना रामांचा स्पर्श झाला, रामजींचा स्पर्श झाला, तिकडे आपण ही दिवाळी सेलिब्रेट करतो. अतिशय आय शुड से कुठलाच यूट्यूबर आणि कुठलंच कॅमेरा या जगात हम्पीला तुम्हाला दाखवण्यात का जस्टिस करू शकत नाही. बेस्ट आहे हम्पीला. तुम्ही या, तुम्ही स्वतः या. आता आपण जाणार आहोत इथून पुढे. डे 2चा एंड होत आला आहे. डे 1चा एंड होत आला आहे. आता आपण अजून 1-2 मॉन्युमेंट व्हिजिट करू आणि त्यानंतर घरी जाऊ, कारण की माझा SD कार्ड पण आता फुल होतो आहे. इट्स टाईम SD कार्ड एम्प्टी करायचं आणि आजचा डेही ते संपवू. सो लेट्स कंटिन्यू. आपण पाहिलं विरूपक्ष टेम्पल. विरूपक्ष टेम्पलच्या डे 1 आयटिनरीमध्ये पहिली गोष्ट होती विरूपक्ष टेम्पल. विरूपक्ष टेम्पल नंतर आपण येणार आहोत हेमकुटा पर्वतावर. शेजारलाच आहे हेमकुट पर्वत. तुम्हाला इकडे व्हिजिट करायला 3 ते 4 पॉईंट आहेत. गणेश मंदिर आहे, जैन टेम्पल आहे आणि हे जिथे मी उभा आहे हे हेमकुट सभा मंडप. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, जुन्या वेळेस राजा महाराजा जे होते ते जेव्हा आपले त्यांचा एक मार्ग असायचा आणि सामान्य माणसांसाठी एक वेगळा मार्ग असायचा. तो हा सामान्य माणसांचा मार्ग आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यानंतर आहे त्या साईडला तिकडे सनसेट पॉईंट. सो ह्या सगळ्या गोष्टी लगत असल्या कारणाने तुम्ही एका दिवसात तुमच्या फॅमिलीसोबत किंवा इंडिव्हिज्युअली तुम्ही करू शकता. रील कंटेंट भरपूर आहे आणि इथे लाईक तुम्ही एक संपूर्ण दिवस डेडिकेट करू शकता. यानंतर इथून खाली उतरल्यावर आहे गणपती मंदिर. सो आता आपण थेट गणपती मंदिर, जो मोनोलिथिक एका दगडात कोरलेला गणपती आहे, तिकडे जाणार आहोत. स्टे ट्यून्ड, कीप वॉचिंग. आता आपण आले आहोत कडेले कालू गणपती मंदिर. इथे 2 गणपती मंदिर आहेत पण इकडे सर्वात फेमस आहे कडेले कालू गणपती मंदिर. तर ह्याचं वैशिष्ट्य आपण तुम्हाला सांगणार. त्या अगोदर या मंदिराची खासियत आहे ह्याचे जे पिलर्स आहेत त्यावर झालेली स्कल्पटिंग. सो एन्जॉय करा. कडेलकल्लू गणेशा ही भारतातील एका शिलेत कोरलेली सर्वात मोठी गणपतीची मूर्ती आहे. 18 फूट उंचीची ही मूर्ती आणि त्याची पूजा तत्कालीन शाही परिवारांकडूनच केली जात. तर विथ दॅट सेड गाईज, आपण बघितलंय कडेलकल्लू गणपती मंदिर आणि आपली आयटनरी डे 1ची आयटनरी इकडे संपलेली आहे. संध्याकाळचे 5-6 वाजलेत. सूर्य मावळतीला असला तरी उन्हाचा प्रमाण मात्र कमी होत नाही आहे, पण अशी हीट पण नाही, ह्युमिडिटी नाही आहे इकडे वातावरणात. आणि डे 1ची आयटिनरी पूर्ण झालेली आहे. आता डे 2 आपण चालू करू उद्यापासून. आत्ता डेटा बॅकअपची गरज आहे. विथ दॅट सेड गाईज, लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम, लिव्ह इट बिग. दिस युअर कार्तिकेश कविता कृष्णा आखाडे सायनिंग ऑफ. इन्कलाब जिंदाबाद.